नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2.1 मधला थर्ड क्वेश्चन आपल्याला आज डिस्कस करायचा आहे. ओके, थर्ड क्वेश्चन काय आहे ते बघा. राइट द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. आपल्याला काय करायचं आहे बाळा, या क्वेश्चनमध्ये ज्या क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे या क्वाड्रेटिक इक्वेशन या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायच्या आहे. हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. आलं लक्षात? आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या सर्व इक्वेशन या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायच्या आहेत. देन राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी. आणि आपल्याला काय करायचं आहे, ए बी आणि सी ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. ओके, आता बघा प्रत्येक इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे, त्याच्यानंतर स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करायचं आहे आणि मग स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करून एक्स स्क्वेअरवाला टर्म सोबत ए असतो, ज्या व्हॅरिएबलचा स्क्वेअर नाही त्याच्यासोबत बी असतो आणि जो कॉन्स्टंट असतो तो सी असतो. हे आपल्याला तिथं कम्पेअर करून फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता बघा ही इक्वेशन हिच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, बरोबर आहे. इथे काय करायचं आहे आपल्याला, एक नंबरला स्क्वेअरवाली टर्म आली पाहिजे, दोन नंबरला ज्या व्हॅरिएबलचा पॉवर 1 आहे ते आलं पाहिजे आणि थर्ड नंबरला ज्याच्यामध्ये व्हॅरिएबलच नाही आहे, नंबर कॉन्स्टंट आहे असा नंबर आला पाहिजे, है की नाही. मग एक नंबरला आपल्याला काय आणायचं आहे, स्क्वेअरवाली टर्म. मग हे मायनस वाय स्क्वेअर इकडे आल्यावर काय होईल, प्लस वाय स्क्वेअर. दोन नंबरला फक्त आणि फक्त व्हॅरिएबलवाली टर्म जिचा पॉवर 1 आहे अशी टर्म आणावं लागते, जी ऑलरेडी येते आता. मायनस वाय स्क्वेअर इकडे आल्यावर प्लस वाय स्क्वेअर. हे 2y कसे तर प्लस 2y आहे आणि हे 10 इकडे कसे प्लस 10 इकडे आल्यावर मायनस 10 होईल. इकडे काय उरलं 0. ओके, आता आपल्याला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करायचं आहे. या इक्वेशनला कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. चेंज काय, फक्त इथे एक्सच्या जागी इथे वाय आलेलं आहे. लक्षात, एक्सच्या जागी इथे काय आलेलं आहे, वाय आलेलं आहे. ओके, बघा आता इथे वाय स्क्वेअर सोबत कोणी नाही म्हणजे कोण आहे, 1. ज्याच्यासोबत कोणी नसतो त्याच्यासोबत कोण असतो, 1 असतो. इथे ए ची व्हॅल्यू किती रे, 1, बी ची व्हॅल्यू किती रे, 2 अँड सी ची व्हॅल्यू किती रे, -10. कळलं? ज्याचा पॉवर 1 आहे त्याच्यासोबतची जी नंबर असतो तो बी असतो, ज्याचा पॉवर 2 आहे त्याच्यासोबतचा जो नंबर असतो तो काय असतो, म्हणजे एक्स स्क्वेअर एकंदरीत वाय स्क्वेअर सोबतचा जो नंबर आहे तो ए आहे, फक्त वाय सोबतचा नंबर जो आहे तो बी आहे आणि जो कॉन्स्टंट नंबर आहे तो सी आहे. इथे काय झालेलं आहे, फक्त एक्सच्या जागी वाय आलेलं आहे, अदरवाईज बाकीच्या गोष्टी सेम आहे, बरोबर. मग ए ची व्हॅल्यू किती येईल रे, ए इज इक्वल टू 1, बी ची व्हॅल्यू किती येईल रे, वाय सोबतचा नंबर बी इज इक्वल टू 2 अँड सी ची व्हॅल्यू किती येईल रे, -10. ओके, सी ची व्हॅल्यू किती येईल, सी ची व्हॅल्यू येईल, हे बी इज इक्वल टू किती आहे 2 अँड सी ची व्हॅल्यू आली -10. ओके, सोपं आहे का अवघड आहे, एकदम सोपं आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड इक्वेशन बघा, यालाही आपल्याला व्यवस्थित सॉल्व करायचं आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे, ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळवायच्या आहे. बघा आता इथे एक्स -1 होल ब्रॅकेट स्क्वेअर, तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे का, ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर -2ab प्लस बी स्क्वेअर. आपल्याला याला एक्सपांड करून घ्यायचं आहे हा फॉर्म्युला वापरून. आता इथं ए म्हणजे कोण आहे रे, एक्स आहे, आणि बी म्हणजे कोण आहे रे, 1 आहे, राईट. मग पुढे काय येईल बघा, याला सॉल्व केलं तर एचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर -2 इंटू एच्या जागी काय येईल एक्स इंटू बीच्या जागी काय येईल 1 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय 2x प्लस 3. ओके, हे इकडं थोडंसं शिफ्ट करून घेऊयात आपण. पुढे आलो, हे एक्स स्क्वेअर 2 इंटू, आता या तिघांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल, 2 इंटू 1 2 1 चा 2 आणि हे एक्स -2x प्लस 1चा स्क्वेअर 1च इज इक्वल टू हे 2x इकडं हे +3. ओके, आता आपण याला सॉल्व करून घेतलं ब्रॅकेटला.
आता ब्रॅकेटला सॉल्व्ह केल्यानंतर काय करायचं आपल्याला, त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे. स्क्वेअरवाली टर्म 1 नंबरला, ज्याच्यासोबत फक्त व्हॅरिएबल पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे ती टर्म 2 नंबरला, आणि कॉन्स्टंट टर्म जिच्यासोबत व्हॅरिएबलच नाही आहे अशी टर्म 3 नंबरला. आपल्याला अशा पद्धतीने अरेंज करायचं आहे. आता स्क्वेअरवाली टर्म 1 नंबरलाच आहे x², हे -2x आहे, इकडले +2x, इकडे आल्यावर -2x होतात, इकडे +1 आहे, हे +3 इकडे आल्यावर -3 होतात, इज इक्वल टू इकडे काय उरलं, मग सगळंच इकडे घेतलं तर इकडे काय उरलं, 0 उरलं. ओके, मग बघा आता पुढे आलो आपण x². आता -2x आणि -2x झाले -4x प्लस, आता इथे बघा यांना पण सॉल्व्ह करूयात. +1 -3, 1 मधून 3 जातात का, नाही. मग अशा वेळेला काय करायचं, 3 मधून 1 काढायचे आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 3 मधून 1 गेले, उरले 2, मोठ्या नंबरचा सिम्बॉल मायनस आहे म्हणून -2 इज इक्वल टू इकडे काय आलं, 0 आलं. काय प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करताना इथे काही नाही म्हणजे किती 1 आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर केलं तर मग याची x² सोबतचा जो असतो तो कोण असतो a, मग इथे x² सोबत कोण आहे, 1 आहे, म्हणजेच याची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. x सोबत कोण असतो b, मग इथे x सोबत कोण आहे, -4 आहे, म्हणजेच b ची व्हॅल्यू किती आहे, -4 आहे. राईट, इकडे कॉन्स्टंट c आहे, इकडे किती कॉन्स्टंट, -2, म्हणजे c ची व्हॅल्यू किती आहे, -2. झालं सॉल्व. इट इज अ व्हेरी इझी. ओके, बघा सेकंडही सॉल्व झालं. थर्ड बघूयात आपण इथे ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, इथे ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. पुढे जाऊयात आपण इकडे, इथे बघा याला सॉल्व करूयात. हे काय x² आहे प्लस इथे 5x आहे इज इक्वल टू, या मायनस सिम्बॉलने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. मग मायनसनं प्लसला मल्टिप्लाय केलं तर मायनस प्लस मायनस होतं, पण मायनस प्लस मायनस म्हणजे आले -3, पण मायनस मायनस काय होतं, प्लस होतं, म्हणजे काय आले +x आले. ओके, मग मायनस इकडे इकडे आता x² + 5x, हे +x इकडे आल्यावर -x इज इक्वल टू, एक मिनिट, आता हे -3 जे आहे इकडे मायनस इकडे आल्यावर काय होईल, +3 आलं. बरोबर आहे. आपण कशा पद्धतीने अरेंजमेंट करतोय, स्क्वेअरवाली टर्म 1 नंबरला, ज्याचा पॉवर 1 आहे ती टर्म 2 नंबरला, आणि ज्याच्यासोबत व्हॅरिएबलच नाही आहे अशी टर्म आपण 3 नंबरला घेतो. ओके, मग बघा आता पुढे x² इथे काही नाही म्हणजे 1 आहे, 5x मधून 1x गेले, किती उरले, 4x उरले. इथे काय +3 इज इक्वल टू 0. आता याला आपण सरळ केलं, अगोदर कम्पेअर करून काही फायदा आहे का, अगोदर कम्पेअर करून आपल्याला ए बी अँड सी च्या व्हॅल्यू मिळणार आहे का, नाही. आपल्याला अगोदर त्याला त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागणार आहे, त्याची अरेंजमेंट व्यवस्थित करावं लागणार आहे, आणि मग आपण त्याला कम्पेअर करू शकतो स्टँडर्ड फॉर्म सोबत. मग आपल्याला ए अँड बी अँड सी च्या व्हॅल्यू मिळतील इथे. आता याला कशासोबत कम्पेअर करायचं, कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. काय आपला स्टँडर्ड फॉर्म, ax² + bx + c इज इक्वल टू 0. मग इथे a ची व्हॅल्यू, आता स्क्वेअर सोबत x² सोबत कोण असतो a, इथे x² सोबत कोण आहे, 1 आहे, म्हणजेच a ची व्हॅल्यू 1. कम्प्लीट. इथे आता x सोबत कोण असतो b, इथे x सोबत कोण आहे, 4 आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली, 4. इथे c सोबत कोण आहे, म्हणजे इथे c आहे, कॉन्स्टंट काय c आहे, इकडे काय कॉन्स्टंट 3 आहे, म्हणजे c ची व्हॅल्यू किती आली, 3. मिळालं आपल्याला ए बी अँड सी च्या व्हॅल्यूज. इतकं इझी बेटा, इतकं इझी.